महाविकास आघाडीची बैठक आज होते आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात ही बैठक होणार असल्याचं कळतंय। दुपारी 12 वाजता हॉटेल ट्रायडंट मध्ये ही बैठक पार पडणार आहे। दरम्यान या बैठकीत उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील हे उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। त्यामुळे जागा वाटपासंदर्भात आता महाविकास आघाडीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात काहीशी मतभेद होण्याची चिन्ह आहेत, कारण मुंबईतल्या ज्या जागा आहेत त्या ठाकरे गटाला हव्या आहेत आणि काँग्रेस जागा सोडण्यास तयार नाहीये। त्यामुळे यामध्ये काहीसे वाद सुद्धा होऊ शकतात। दरम्यान मुंबईतील विधानसभेच्या 36 मतदारसंघांच्या जागा वाटपासंदर्भातली माहिती समोर येते। तर या जागा वाटपासंदर्भात अशी माहिती की या जागा ज्या आहेत त्या संदर्भातलं वाटप अडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुंबईमध्ये उद्धव सेना 20 आणि साधारणतः 22 जागांसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे। तर काँग्रेसनं मात्र 15 ते 17 जागांची मागणी केल्याचं कळत आहे। त्यामुळे आता मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सुद्धा जागा वाटपाचा हा तिढा सुटलेला नाहीये। मुंबईतील जागा जास्त जिंकून मुंबई आपलीच असं दाखवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा 7 जागांवर दावा केल्याची माहिती आहे। शिवाय काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीतनं काँग्रेसकडून खासदार वर्षा गायकवाड, असलम शेख, भाई जगताप उपस्थित होते। तर ठाकरे गटाकडनं संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड या ठिकाणी उपस्थित होते।